राज्यात विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवून लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप करत आज इंडिया आघाडीच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळावर तीव्र आंदोलन करण्यात आलं। लोकशाही संकेत लक्षात घ्या, विरोधी पक्षनेता रोखू नका। लोकशाही संकेत लक्षात घ्या, विनोदी पक्षनेता रोखू नका अशा आशयाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला। आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधिमंडळ अध्यक्षांवर टीका करण्यात आली। राज्यात बहुसंख्य विरोधी आमदार असूनही त्यांना विरोधी पक्षनेतेपद नाकारलं जात आहे। ही लोकशाहीची विटंबना असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने होत असून घटनात्मक पदांचा गैरवापर करून विरोधकांची भूमिका दुर्लक्षित केली जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केलाय। आज इंडिया आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्याचे कारण म्हणजे या भ्रष्ट युती सरकारला या ठिकाणी जाग करण्यासाठी आज महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाही आहे। कारण विरोधी पक्षांना न देण्याचे कारण म्हणजे त्यांची दडपशाही आणि त्या दडपशाही अंतर्गत त्यांनी चालू केलेला भ्रष्टाचार। हा भ्रष्टाचार मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ नये आणि हे जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे त्या ईव्हीएमचा घोटाळा करून या ठिकाणी ते बसलेलं आहे आणि म्हणून हे जे त्यांना संख्याबळ आज त्यांच्याकडे आहे त्या संख्याबळाच्या ताकदीवर जोरावर दडपशाही आणि हिटलर मार्गाने या ठिकाणी हे सरकार या विरोधी पक्षनेता हे पद या ठिकाणी या आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। या आंदोलनात शिवसेना ठाकरे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले, विजय देवणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, सतीश कांबळे, आपचे संदीप देसाई, अवधूत साळुंखे, विराज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।